नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नेमकी योजना कशा प्रकारे राबवली जाते, या योजनेच्या अंतर्गत काम कायदा दिला जातो, याचा अर्थ कशा प्रकारे केला जातो, याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. शासनाच्या नवीन योजना किंवा इतर काही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. एक GR निर्गमित करण्यात आला आहे आणि याच्याबद्दल आपल्या काही माध्यमातून विचारणा केली गेली की सर्व शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी निधी वितरित करायला मंजुरी केली आहे. परंतु नेमकी ही योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि अतिशय महत्त्वाची योजना, गोरगरिबांसाठी फायद्याची योजना, परंतु बऱ्याच साऱ्या जणांना योजनेची माहिती नसल्याने या योजनेचा लाभ घेता येत नाही किंवा आपल्या आजूबाजूला कोणी जर लाभार्थी असेल तर त्याला देखील याचा लाभ पोहोचवता येत नाही. आणि याच कारणास्तव या महत्त्वाच्या योजनाबद्दल आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दारिद्र्य रेषेखालील एखाद्या कुटुंबाचे आणि अशा कुटुंबामधील कामवता जो व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर महिला असेल आणि किंवा पुरुष असेल, घरामध्ये कमवती प्रथम प्राधान्यासाठी जी व्यक्ती असेल, अशा व्यक्तींना जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील इतर जे काही त्यांच्यावरती अवलंबून असलेली व्यक्ती असते, अशा कुटुंबातील इतर सदस्यांना एक रकमे 20,000 रुपयांचा अनुदान हे शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत दिल्या जातात. 18 ते 60 वयोगटातील कामवती व्यक्ती जर मृत पावली तर या व्यक्तीच्या कुटुंबातील दिलासा एक आधार एक म्हणून 20,000 रुपयाची रक्कम व अनुदान दिले जाते. 2020 मध्ये या योजनेमध्ये बदल करण्यात आला. 10,000 रुपये असलेली रक्कम आता ही 20,000 रुपये करण्यात आलेली आहे. या 20,000 रुपयाचा एक रकमे लाभ म्हणजे कुटुंबातील त्या व्यक्तींना दिला जातो ज्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जातात. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमंगवरती येण्यासाठी जे काही ऑप्शन आहे ते देण्यात आलेले उगम ॲप्लिकेशन वापर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने योजनेचा भरला जाऊ शकतो. आणि जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपल्या जवळच्या सेवा केंद्रावरती आपले सरकारवरती ऑफलाईन पद्धतीने PDF स्वरूपामध्ये सुद्धा अर्ज उपलब्ध आहे. अर्जाचा नंबर आपण या ठिकाणी पाहू शकता. हा अर्जाचा नमुना असल्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. सर्व लाभार्थ्यांना या संदर्भातील लाभांचे जे काही वारस असतील त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती भरून समाज कल्याण विभागाचा आपला जो काही तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असेल त्या ठिकाणी कार्यालयामध्ये हा अर्ज आपला सबमिट करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही स्वतः सबमिट करू शकतात. ऑफलाईन पद्धतीने यांच्यासोबत जे काही कागदपत्र असतील त्या कागदपत्रांचा हा PDF स्वरूपातील अर्ज आपल्या जमा करण्यात येणार आहे. त्यांच्यामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा या संदर्भातील रहिवासी दाखला किंवा इतर जे रहिवासी पुरावेचे कागदपत्र असतील त्यांच्यासोबत जोडण्यात यावे. मृत्यू जो आहे तो नैसर्गिक किंवा अपघाती झालेला असेल तर या ठिकाणी यांच्या सुसाईड वगैरे असेल तर त्यांचे लाभ मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झालेला असेल, काही अपघातांना मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. यांच्यामध्ये लाभार्थी कोण असतात? एक कमवते व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर पुढे अनुदान लाभ कोणाला मिळू शकते? तो कुटुंब व्यक्तीची पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुलं. त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणी समजा दत्तक घेतलेले असतील किंवा जर इतर पाडले असतील तर ते अधिकृत असलेले पाडले या पुढे लाभार्थ्यांना पात्र असतात. त्यासाठी सुद्धा कागदपत्र मग आधार कार्ड असेल, बँकेचे डिटेल असतील, आपल्या ओळखपत्री पुरावे असतील, काही कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे असतात. या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची योजना याचा लाभ आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. परंतु बऱ्याच जणांना फक्त योजना राबवली जाते किंवा अशा प्रकारची काही योजना असते हे माहीत नसल्यामुळे या ठिकाणी योजनापासून वंचित राहतात. 18 ते 60 वयोगटातील जर एखादी दारिद्र्य रेषेखालील कमावती व्यक्ती जर मुंबई झाली तर त्या मयत म्हणजे व्यक्तीच्या कुटुंबाला एक दिलासा हा एक आधार या मिळू शकतो. अर्थात ते गोरे कुटुंबातील एखाद्या व्यक्तींचा जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला एक साधारणपणे आधार या ठिकाणी मिळू शकतो. अशाच नवीन योजनांसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.